नांदेड़ में पर्यावरण को लेकर जिला कलेक्टर राहुल कर्डिले ने नई पहल शुरू की। उन्होंने हर नागरिक से अपील की है कि वे कम से कम एक पेड़ लगाएं और उसे समर्पित करें ताकि आने वाली पीढ़ियों को स्वच्छ हवा मिल सके। आमची सगळी टीम जी आहे, जिल्हा परिषद आहे, त्यानंतर पोलीस विभाग आहे, महापालिका आहे आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे, तर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने किंवा आपल्याकडे ज्या सिव्हिल सोसायटी आहेत ॲक्टिव्ह, यांचे पण वेळोवेळी काही सूचना प्राप्त होत असतात। तर त्या अनुषंगाने हळूहळू अनेक कार्यक्रम आपलं हाती घेण्याचा मानस आहे, परंतु तात्कालिक इमिडिएटली जे आहेत तर आता एप्रिल महिना सुरू होतोय, तर गाळ आपल्याला जो काढायचा आहे, गाळमुक्त धरण गाळयुक्त अभियान, तर आपला कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे जास्तीत जास्त आपण मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची मोहीम चालू केलेली आहे। तर ती पण ऑलरेडी आपल्याकडे चालू झाली जिल्ह्यामध्ये आणि माझं आव्हान आहे की जे इच्छुक शेतकरी आहेत सर्वांनी आपला जो काय प्रतिसाद आहे तो नोंदवा, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी करू शकतो काम। त्यानंतर नाला खोलीकरणाची मोहीम आपण ऑलरेडी चालू केलेली आहे, त्याला पण जलयुक्त शिवारमध्ये प्रशासकीय मान्यता झाल्यात आणि त्यासोबत हे जे बंड स्टॅबिलाइज व्हावेत म्हणून ग्रास लागवड किंवा बांबू लागवड, जवळजवळ 14-15 हजार बांबू लागवड आपण मोटरगा, हिब्बट आणि माऊली या 3 गावांमध्ये प्लॅन केलेला आहे आणि भविष्यामध्ये पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापालिका आणि इतर ज्या ॲक्टिव्ह संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने घेण्याचा आमचा प्रयत्न राहील। त्याचबरोबर ट्रॅफिकचे जे काही इश्यूज आहेत, वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तो एक आता इमिडिएट प्रायोरिटीचा मुद्दा आहे, कारण आपण बघतो की प्रत्येक रस्त्यावर खूप जास्त क्राऊड आहे, तर त्यामध्ये काही ठिकाणी नेव्हिगेशनमध्ये काही बदल करून किंवा काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा ऑलरेडी PWD या सायकल ट्रॅक रिमूव्हलचं काम करत आहे, तर तो पण हळूहळू त्याचा परिणाम दिसेल। काही ठिकाणी आपले जे बाजार आहेत ते बाजाराचं रिलोकेशन काही ठिकाणी करता येणं शक्य आहे का, किंवा जे आपले मोर्चाचे जे रूट आहे त्याला काय अल्टरनेट देऊन आपण तिथलं कंजेशन कमी करता येईल का, हे आमच्या सध्या विचाराधीन आहे। आणि त्यासोबत ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, तर आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या ब्लॅक स्पॉटचं एक पुस्तिका तयार केली। त्यामध्ये त्या स्पॉटचा फोटो, ते कुठल्या एजन्सीकडे काम आहे, तिथं सध्या अडचणी काय आहेत आणि सोल्युशन काय, त्याचं एक मोठं बुकलेट तयार केलेलं आहे आणि आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षेची मीटिंग घेणार आहोत। त्यामध्ये सर्व एजन्सीज, नॅशनल हायवे आहेत, ZP आहे, PWD आहे, यांना बोलून ऑलरेडी आम्ही त्यांना ते सगळं बुकलेट शेअर केले। तर काय काय उपाययोजना करता येतील, काही शॉर्ट टर्म असतील, काही लाँग टर्म असतील। शॉर्ट टर्म म्हणजे रम्बलर स्ट्रीप आहे, सायनेजेस आहे, स्पीड ब्रेकर असेल किंवा कॅट आहे तिथं बसवता येईल का, झेब्रा क्रॉसिंग करता येईल का, किंवा फ्री लेफ्ट आपल्याला काही ठिकाणी करता येईल का, किंवा काही जे छोटे रोड जे डायरेक्ट हायवेला मिळतात तिथं आपल्याला स्पीड ब्रेकर बसवता येतील। आणि काही ठिकाणी मोठ्या उपाययोजना असतील, जसं व्हेक्युलर अंडरपास आहे किंवा ओव्हरब्रिज आहे, किंवा काही ठिकाणी मोठं काम अपेक्षित असेल, त्या ठिकाणी माननीय लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करून आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील। तर साधारणतः इमिडिएट प्लॅनिंग ही आहे आणि बाकी वेळोवेळी आपल्याला मी सांगत राहील। नांदेडकरांना आव्हान आहे की आता एप्रिल-मे महिन्यानंतर जून महिना चालू होईल, पाऊस वगैरे आपल्याकडे 15 जून नंतर येईल, त्यापूर्वी थोडंसं प्रत्येकाने सगळ्या संस्था आहेत, वैयक्तिक नागरिक आहेत, त्यानंतर आपले NSS NCCचे सगळे कोऑर्डिनेटर आहेत, तर जिथं जिथं आपल्याला स्पेस आहे, ज्या ठिकाणी झाड लावणं शक्य आहे, तर झाड लावण्याचं नियोजन आपल्याला करायला लागेल 2 महिन्यामध्ये आणि मग आपल्याला जेणेकरून जो जून-जुलैमध्ये आपल्याला मोठं काम त्याच्यामध्ये करता येईल। कारण जी ॲरिडिटी आहे किंवा आपल्याकडं आपण जी डस्ट खूप जास्त आहे किंवा डिझर्टिफिकेशनचा प्रश्न सगळीकडेच आपल्याकडे जाणवतोय आणि हीट वेव्ह, आपण जर आकडेवारी बघितली, हीट वेव्हचा जो प्रकोप आहे तो हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आणि यावर्षी अपेक्षित हीट जी आहे ती ॲव्हरेजपेक्षा जास्त असणार आहे आणि हीट वेव्ह ही सायलेंट किलर आहे। अशा वेळेस आपल्याला झाडं मोठ्या प्रमाणात वाढवावं लागतील, तर त्या दृष्टीने सगळ्यांनी नियोजन करा। किमान आपण एक झाड लावून ॲडॉप्ट करू शकतो का, हा विचार करणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्या मोहिमेमध्ये आपल्याकडं चांगलं काम करणारे काही संस्था आहेत, यांचाही सहभाग आम्ही घेऊ। तर सगळे मिळून हे काम केलं तर लवकर आपल्याला चांगले रिझल्ट्स 1-2 वर्षामध्ये दिसू शकतील, असं सगळ्यांना आव्हान आहे।